नमस्कार. वुमन्स वर्ल्डमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत 1 किलो खव्यापासून गुलाबजाम कसे बनवायचे. चला बघूया. एका मोठ्या परातीमध्ये मी 1 किलो खवा काढून घेतला. त्यात अंदाजे 200 ते 250 ग्रॅम मैदा मी मिक्स केला. तुम्ही तुमच्या खव्याच्या ओलाव्याप्रमाणे मैदा ॲडजस्ट करू शकता. मैदा मिक्स केल्यानंतर खवा हा आपल्या हाताच्या पंजाच्या खालच्या भागाने नीट मळून घ्यायचा आणि नंतर त्याचे गोळे बनवून बघायचे. जर त्या गोळ्यांना क्रॅक गेला नाही तर तुमचा खवा हा व्यवस्थित मळलेला आहे आणि मग त्याचे छोटे छोटे बॉल करायचे. खव्याचे छोटे छोटे बॉल तयार केले की ते झाकून ठेवावे आणि तोपर्यंत पाकाची तयारी करावी. एका जाडबुडाच्या कढईमध्ये 1 लिटर पाणी आणि 1.5 किलो साखर घेऊन मोठ्या आचेवरती साखर विरघळवून घ्यावी. आपल्याला कुठलाही एक तरी किंवा 2 तरी प्रकारचा पाक करायचा नाही आहे. फक्त बोटाला चिकट लागेल इथपर्यंतच तो पाक चिकट झालेला पाहिजे आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करून द्यावा. नंतर पाक गार होण्यासाठी राहू द्यावा. तोपर्यंत खव्याचे तयार केलेले बॉल हे आपण मंद आचेवरती तळून घ्यायचे तेलात. ते गोळा तळताना तेल अजिबात जास्त तापलेलं किंवा कमी तापलेलं नसावं. गोळ्या टाकल्यानंतर हलकेचे बुडबुडे आले पाहिजे तेलाला, म्हणजे तेल अगदी करेक्ट प्रमाणात तापलंय. अशा प्रकारे सगळे गोळे आपण तळून घेतलेत आणि नंतर ते गोळे थोडे गार होऊ द्यावे आणि त्यानंतर ते पाकात टाकायचे आणि रात्रभर शक्यतो पाकात ते मुरू द्यावे. बघा, अशा प्रकारे मी सगळे तळून घेतलेले गोळे हे पाकामध्ये टाकले आहेत. किती छान त्यांचा कलर दिसतो आहे बघा. याचबरोबर आपले खव्याचे गुलाबजाम तयार आहेत.